तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. स्वागत आहे. आपण सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहोत. तर आज आपण या मतदारसंघातील जनतेकडून जाणून घेणार आहोत की आगामी निवडणुकांमध्ये पुढील आमदार कोण होणार व सध्याचे विद्यमान आमदार जे असतील त्यांचं कामकाज कसं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय आहे ते. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? सागर शेळके. बरोबर. आता सांगोला मतदारसंघात शेळकेवाडी शिवणे. शेळकेवाडी शिवणे. सांगोला मतदारसंघातील जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं आता कामकाज कसं आहे? त्यांचं कामकाज एकदम चांगलं आहे. आम्ही पूर्णपणे समाधानी आहे. बरं. आमच्या शेळकेवाडीसाठी त्यांनी 3 कोटीचा रस्ता शिवणे शेळकेवाडी एकदम टकाटक करून दिला. अन्य विकास कामे काय काय त्यांच्या माध्यमातून? दुसरं म्हणजे 3 बंधार दिला आम्हाला. बर. आणि पहिलं कसं पाण्याची लय अडचण होत होती बंधार नसल्यामुळे. बर. आता बंधार झाल्यापासून पूर्ण तिथला भाग पाण्याला व्यवस्थित एकदम पाणी मिळतं. आता सध्या लोकसभा निवडणुका झाल्यात. आता सध्या विधानसभेच्या म्हणजे आमदारकी निवडणुकी. तर आता ह्याच्यामध्ये बापू उभारणार आहेत, पलीकडे असतील ते बाबासाहेब देशमुख उभारणार आहेत. तुम्हाला कोणाला विचार पडताय? आम्हाला बापूच पडतं. बर. काय म्हणून बापू म्हणजे कशामुळे काय? बापूंचं कामच तसं आहे. बर. काम म्हणजे कामच आहे. बर. काय म्हणजे असं गावासाठी विकास विशेष म्हणजे महत्वाचं काय काम असं त्यांनी मंजूर करून आणले की जेणेकरून त्याचा पूर्ण फायदा गावासाठी झालेला आहे? गावासाठी आमच्या शिवण्यामध्ये व्यायामशाळा दिली, जिम. बर बर. त्याचा पण आम्हाला भरपूर त्याचा उपयोग होतो. सांगोला मतदारसंघामध्ये पाण्याचा एक विषय महत्वाचा आहे. तर पाण्याची व्यवस्था कशी आहे? काही सोय झाली का? बापू आमदार झाल्यापासून पाणी कमीच नाही. बर. पाण्याची कसलीच अडचण नाही. मला योजना आली आहे का गावामध्ये? आली गे जलजीवन योजना आहेच. जलजीवन योजना आली आहे. होय. गावापर्यंत पाणी पोहोचतंय? होय, सगळ्याला येते. भरपूर झालाय. बर. बापूनी शाजी बापूनी सगळा भरून काढलेला आहे का? 100% भरून काढलाय. बर. कसलीच कमतरता नाही बापूकडून. कोणीही जाऊ द्या, बापू नाही म्हणतच नाही ते कामाला. काय काय काम होतंय का नाही होतंय? काम 100% काम होतं. काय फोन बिन उचलत नाही म्हणून जात पात कुठलंही काय कधीच बापू मला मानत नाही. बर. कुणी बी जाऊ द्या, बापू गेलं का पहिल्यांदा बोलवून बस विचारपूस करतात. नाही फोन उचलत नाही म्हणून आज आमच्या कानावर शक्यच नाही. कुणी बारक्या पोरांना फोन लावू द्या. विकास कामं झाले नाहीत असं विरोधकाचं भरपूर असं म्हणणं आहे. विरोधक करणार की हो, काय पण करणार. बर. काय पण प्रचार करतील विरोधक, पण काम बोलतंय ना बापूच. बरं. मग आता आमदार कुणाला करायला ठरवलं तुम्ही? शहाजी बापू पाटील. बरं. येणारी दुसरं नाव नाहीच. आगामी विधानसभेला शाजीबाबू आमदार होतील. शहाजी बापू फिक्स. तुमचा विश्वास आहे? 100%. आता विधानसभेच्या निवडणुकीचं वारं पूर्ण महाराष्ट्रभर वाहू लागलेलं आहे. तर विशेषतः लक्ष लागून राहिलंय ते म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे. कारण महाराष्ट्रातील एकमेव असं मतदारसंघ आहे की जो आहे तो शहाजी बापू यांचा आहे. तर काय नेमकं कशी परिस्थिती? शहाजी बापू यांचं काम आहे का मतदारसंघात? सांगोला तालुक्यात न भूतो न भविष्यती एवढा विकास निधी आणण्यात 7,000 ते 8,000 कोटीचा निधी सांगोला मतदारसंघासाठी शहाजी बापूंनी खेचून आणलेला आहे. त्यासाठी बापूंना चालूला विरोधकच कोण नाही असं म्हणलं तरी सुद्धा काय अडचण नाही. कारण की एवढा विकास निधी कोणीच आणला नाही. 55 वर्षाचा जो विकास कुठला होता तो बापूंनी विकास फक्त 2 ते 3 वर्षात करून दाखवलाय. आणि 7 ते 8,000 कोटी एका जिल्ह्याला निधी येत नाही, तेवढ्या एका तालुक्यासाठी बापूंनी निधी आणून दाखवलेला आहे. राहता पाणी प्रश्न 2019ला बापू उभा राहिले त्या टायमाला बापूंनी सांगितलं की पुढल्या इलेक्शनला पाणी ह्या प्रश्नावर मी निवडणूक लढणार नाही. तर ह्या कुठल्याही गावात जावा त्या गावाला पाण्याची बापूंनी सोय केली आहे. आता आमच्या गावाला 4 नंबर कॅनलचे व 5 नंबरचे पाणी येते. राहता आमचं वंचित भाग खातवाडी आहे, शिवण्यापासून 5 किलोमीटर वाडी आहे, तो वंचित भाग राहत होता. ते देखील भाग उजनीच्या पाण्यात बापूंनी आपलं उचल पाण्यात घेतलेला आहे. त्याची पाईपलाईनचा ड्रोनद्वारे सर्व्हिस पाणी आलंय ते उजनीचे 1 TMC. योजना कुठली? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना करायचीच कोणाच्या मनात नव्हती. विकास सांगोला तालुक्याचा विकास झाला, इथील मुलांच्या हाताला काम मिळेल, इथला वर्ग पुढे जाईल. फक्त हा वर्ग असाच खाली राहील. विरोधकांचं एक ध्येय होते ही वर्ग असाच खाली राहिला पाहिजे, ह्यानी असं ऊसतोडीलाच गेलं पाहिजे, लोकांनी बसायला दगड फोडायला गेलं पाहिजे, इथला विकास होणे, इथला एका तरुण सहकारी एखादा मोठा अधिकारी होऊन असं कुठं मेडिकल कॉलेज सांगोला झाले, कुठलं काय झाले सांगा पहिला विकास. आता बापूच्या काळातला विकास घ्या, त्या पाक सरकारी शासकीय इमारतीपासून पाक मंदिरांपर्यंत घ्या, शालेय बघा, सर्व विकास बापूच्या काळात मार्गाला लागलेला आहे. आता पाण्याच्या बाबतीतला विषय सांगायला राहिला, सांगोला तालुक्यातून किती ऊस पहिला कारखान्यांना जात होता आणि आता चालूला 7 ते 8 कारखाने सांगोला तालुक्यातून सीझन चालू झाल्यापासून शेवट संपेपर्यंत कारखान्यांना पूर्ण क्षमतेने ऊस सांगोला क्षेत्र वाढले. आमच्या ओलिता खाली आले. आणि दुसरी गोष्ट आमच्या शिवणे गावचा जर विषय घेतला, शिवणे गावात खोचून 2 ते 3 दिवस ऊसाच्या टोळ्या चालू होते. आता कारखाना चालू झाल्यापासून बंद होतोर 6 कारखान्यांच्या टोळ्या बंद होतोर चालतात गावातून.
मग आता एवढा ऊस या- आहे. एवढा ऊस गावात झालेला आहे. आणि आता बागायत क्षेत्र पण पूर्ण वाढलेलं आहे. तो ते साधे ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत. त्यांनी काय आमदारकी स्वप्ने बघावे, त्यांनी आमदारकीची स्वप्नेच बघू नयेत. त्यांनी एकच तुम्हाला सांगतो की मागील काही दिवसापूर्वी महुच्या चौकात एक काळी खाली घेऊन लावलेला कटआउट असायचा. ते 2019 पासून तो कटआउट पूर्ण नामशेष झाला. त्यावरती सांगोला तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटला हे त्यांनी स्वतः मान्य केलेला आहे. आणि विकास झाला नाही म्हणते तरी विकास काही ते त्यांनी ग्राउंडला येऊन बघावा. कुठे सांगोल्यात एखाद्या ऑफिसमध्ये बसवून किंवा एखाद्याकडे माहिती घेऊन की विकास होतो हे बघून विकास काय ती खाली ग्राउंडला येऊन त्यांनी बघावा. ज्या गावातील 70% महिलांचे आतापर्यंत फॉर्म भरून झालेले आहेत. तर आता काही महिलांचे बँक अकाउंट असतील, काय कागदपत्रे अपूर्ण आहेत, तेही कागदपत्रे काढायला चालू आहेत. आशा वर्कर असतील किंवा मदतनीस, अंगणवाडी सेविका, पोस्टमन, इतर खासगींच्याकडून ते फॉर्म भरायला चालू आहेत आणि अगदी फ्री मध्ये फॉर्म भरायला चालू आहेत. जिथे कुठे अडचणी येईल तिथे बापू स्वतः गावोगावी सगळ्यांना फोन करून चौकशी करत आहेत. त्या गावचे फॉर्म किती भरले, त्या घर भरलेत. आमच्या त्या 1,500ची किंमत, जी शेतमजूर कामाला जाणारी महिला आहे तिला त्या 1,500ची किंमत आहे. त्यामुळे विरोधकांनी हा प्रचार करण्याची काय त्याची गरज नाही. विरोधकांचं असंही म्हणणं आहे की बापू आमदार, विद्यमान आमदार कोणाचाही फोन उचलत नाहीत, कोणाला मदत करत नाही. आता तुमच्या समोर स्पीकरांकडून करून फोन लावतो, बापू 3ऱ्या ते 4थ्या रिंगला फोन उचलतात. तेव्हा माझा स्वतः अनुभव, माझा जो शून्यातील कोणालाही विचारा, बापू फोन केल्यानंतर फोन उचलतात नाही. साधा तुम्ही नंबर फोन लावा, तुमचा फोन उचलते नाही. चालू लाईव्ह मध्ये बघा बापू 2 ते 3ऱ्या ते 4थ्या रिंगला फोन उचलला असतोय. जरी नाही उचलला काही अडचणी तर महागारी त्यांचा फोन 10 ते 15 मिनिटात फोन मागायला असतोय. विद्यमान आमदारांनी गावासाठी काय, विशेषतः ग्रामपंचायतीसाठी यांच्या मार्फत काही विकास केलेला आहे? चालूला आमच्या ग्रामपंचायतची सत्ता येऊन 2 वर्षे 20 महिने पूर्ण होतात. ह्या 20 महिन्याच्या कालावधीत बापूंना आम्ही जी लेटर पॅडवर मागणी केली आहे आणि ती पूर्ण झाली नाही अशी एकही लेटर पॅड मागायला नाही. पूर्ण कामे मार्गी लागली आहेत. आता सुरुवात खरातवाडी पासून करायची झाली तर आम्हाला खरातवाडीला 10 लाख रुपयाचे हनुमान मंदिराचे सभामंडप भेटलेला आहे. त्याच वाडीला जाणारा शिवणे ते खरातवाडी ते बागलवाडी रस्ता 3 कोटी रुपयाचा रस्ता मिळालेला आहे. त्याच्यापासून खाली आल्यानंतर लगेचच आपल्याला तिथे खंडोबा मंदिर आहे रामू समाजाच्या जागेत. त्या समाजाची मागणी अशी होती की आमच्या फक्त मंदिराला भिंत बांधून द्या. त्या ठिकाणी बापूंनी आमदार फंडातून 5 लाख रुपयाचा निधी देऊन तिथे प्लेविंग ब्लॉक टाकून पूर्ण मंदिराची भिंत, गेट, दरवाजा बांधून कलर काम करून दिलेलं आहे. तिथून पुन्हा पुढ्यानंतर गावठाण हातीमध्ये बापूंनी मशानभूमीसाठी 10 लाख रुपये निधी दिलेला आहे चालला. नंतर ग्रामपंचायतच्या ऑफिस समोर प्लेविंग ब्लॉक 5 लाख रुपयाचे, ग्रामपंचायतच्या गावठाण हद्दीत गाड्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कट्ट्यासमोर टाकण्यासाठी 5 लाख रुपयाचे ब्लॉक दिलेले आहेत. म्हणजे सर्वांगीण सर्व पुन्हा मारुती मंदिरासमोर हायमास्टर दिवा दिलेला आहे. त्यानंतर मरीमाई देवी मंदिरासाठी सभामंडप दिलेला आहे. पुन्हा आता शेळकेवाडी ते शिवणे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्या रस्त्यासाठी 3 कोटी रुपये निधी दिलेला आहे. शिवणे हलदेवडी रस्त्यासाठी 1 कोटी रुपये निधी दिलेला आहे. शिडीवर्कसाठी 70 लाख रुपये निधी दिलेला आहे. शिवणे गावातील पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी मारनऊ वस्ती बंधारा, गाडगी वस्ती बंधारा व बाबर चव्हाण वस्ती बंधाऱ्यासाठी 50 ते 60 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे दगडूपाट बंधारे विभागामार्फत. त्यामुळे बापूंचं काम चांगलं, बापूंचं काम चांगलं अतिशय चांगलं आहे असं म्हणण्यास काही अडचण नाही. तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आगामी येणाऱ्या अनेक जण इच्छुक असतील. समोर बाबासाहेब देशमुख आहेत, बापू आहेत, अनिकेत देशमुख आहेत, अजून जो कोण इच्छुक असतील ते. आता यंदाच्या खेपेला आमदार कोणाला करणार आहे? यंदाच्या खेपेला 30 ते 40 हजार मताच्या फरकाने आमदार शहाजीबाबू पाटील हे विधानसभेत निवडून जाणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी उभाही राहू नये अशी माझी तरी इच्छा आहे. त्यांनी बिनविरोध म्हणून बापूला निवडून द्यावे. कारण तालुक्याचा विकास करायचा असेल तर बापूशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं. आता कोणत्या समाजासाठी बापूंनी निधी कमी दिला असा कुठला समाज नाही. सांगोला तालुक्यात चालवला बुरुड समाजासाठी, लिंगायत समाजासाठी, नाभिक समाजासाठी, पूर्ण जेवढे समाज तेवढ्या सर्व समाजांसाठी बापूंनी भरघोस असा निधी दिलेला आहे. मुस्लिम समाजासाठी तरी 4 कोटीचा दर्गा दिलेला आहे. पूर्ण समाज, बौद्ध समाजासाठी निधी दिलेला आहे. सर्व समाजांसाठी निधी दिलेला आहे. तळागाळातील सर्व जनता चालवला बापूच्या मागे ठामपणे उभा आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही शहाजी बापू यांना आमदार करायला ठरवलंय? येणाऱ्या निवडणुकीत आम्ही पूर्ण नव्हे 100% ताकदीने बापूच्या पाठीमागे आहोतच आणि बापूला आमदार करणारच आहोत. ती पण आमदार नव्हे तर नामदार ह्या भूमिकेत आम्ही त्यांना बघत आहोत. संघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. शहाजीबापू पाटील असतील किंवा अजून अन्य असतील, बाबासाहेब देशमुख असतील. तर यामध्ये आता आगामी काळामध्ये तुम्ही कुणाला म्हणून आमदार तुम्ही कुणाकडे पाहता आणि कुणाला निवडून देणार तुम्ही? आता गाव लेवलची जर कामाचा विकास जर म्हणलं तर शहाजीबापू आल्यापासून विकास बऱ्यापैकी झालेला आहे. रस्त्याची कामं झालेली आहेत. आमच्या घराकडे जाणारा रस्ता नव्हता.
आम्ही आता जवळजवळ 50 वर्षापासून आमच्या 2 पिढ्यांनी मतदान दिले बाबासाहेब देशमुखांच्या वडिलांना आमदार साहेबांना गणपतराव देशमुखांना दिलं होतं, परंतु कुठलंच काम झालं नव्हतं आमचं तर. त्यामुळे आता अच्छा. आता कसं त्यांचं कामाची पद्धत कशी आहे? कामं झालीत का? कारण विरोध तर नाही, म्हणतात कामं झालं नाही. काम झाले. आमच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्ण केलाय शाही बापूच्या ह्यातून फंडातून झालेला आहे, आमदार फंडातून किंवा निधीतून झालेला आहे. मला जास्त काही माहिती नाही त्यातली, पण शहाजी बापूंच्या ह्याच्या कारकिर्दीतच झालेला आहे रस्ता आमच्या इथं. तुम्हाला कोणा नेतृत्व योग्य वाटतं? देशमुख कंपनीचं वाटतं नाही, का नाही, शहाजी शहाजी बापू? बापू पाटलांचं. शाजीभाऊ पाटील यांना. हा. का पण कारण त्यांनी काम केलंय, तेवढा विकास झालेला आहे 5 वर्षात. विरोधक असं म्हणतात की सध्याचे आमदार जे आहेत ते कुठल्याच कोणाच्याही मतदाराचा फोन उचलत नाही आणि कुठलंही काम करत नाही, असं त्यांचं एक कोण उचललेत का बापू कधी? बापू फोन उचलते का कधी? मतदार आमदार म्हणून उचलते का मतदाराचा phone? उचलले की तुमचा उचललाय का? आमचा नाही, पण आमचे जे कोण पुढारी आहेत आमच्यातलं हा. त्यांचं उचलतेत फोन. उचलते बोलते हो, बोलते. कामं भरपूर केलं असं तुमचं म्हणणं आहे. होय, मग आता यंदा कोणाला निवडून येणार तुम्ही? ऑफकोर्स शहाजी बापूला निवडून द्यायचं. विधानसभेच्या मध्ये आमदारकी निवडणुकीचा माहोल आहे महाराष्ट्रामध्ये, तसंच वातावरण आहे. तर काय विद्यमान आमदारांचं कसं काम आहे व पुढील आता आमदार कोण ठरवायचा आहे तुम्हाला? विजय आमदारचं काम चांगलं आहे. बरं. पुढील आमदार आता शाजीबापूच होणार आहे. बरं, का म्हणून वाटतं ते तुम्हाला? कामाचं जे 54 वर्षात जे गणपतरावनं काम केलं नाही, गणपतराव बरं. देशमुखांनी, बरं. ते शाजीबापून 5 वर्षात 3च वर्षात करून दावले, 5 सुद्धा नाही. आता इथं या मतदारसंघामध्ये पाण्याचा विषय महत्वाचा होता. येणारी निवडणूक ही पाण्याच्या विषयावर होणार नाही म्हणून शाजीबापू यांनी शब्द दिला होता. सुटलाय का पाण्याचा प्रश्न? सुटलंय पाण्याचा प्रश्न. पाणी पाणी गावात पाहिजे तेवढं आहे गावाला. आलंय तर आम्हाला नाही, सांगोल तालुक्याला आहे, नदीला आहे, नळाला आहे, 4 नंबरला आहे, 5 कोणत्या नंबरला आहे. योजनेचं पाणी मिळते तुम्हाला? आम्हाला आता भाटघरचं 4चं आणि 5चं मिळते. बरं. गावाला पाहिजे तेवढं पाणी 5 वर्षात मिळाले, बरं. नदीला मिळाले. गावात 3 वर्षांमध्ये असू दे किंवा 5 वर्षांमध्ये असू दे, गावात तसा पुरेपूर विकास निधी आलाय का बापूच्या माध्यमातून? गावात आमच्या गावाला तर आता मला तर वाटते बाबा लय भरपूर म्हणजे पाहिजे तेवढा निधी मिळाला गावाला. बरं, म्हणजे जे काय कमी जे केलं? पत्र देईल तेवढे पैसे मंजूर झाले, बरं, म्हणजे कुठलंच काम शिल्लक ठेवलं नाही. शिल्लक ठेवलं नाही. आता विरोधक तर म्हणतात की काय विकास बापूंनी कामं काम केलं केलं नाही, नाही. मतदारसंघात विकास कामं झालं नाहीत असं म्हणतायत. आता विरोधकाचं काम काय असते? विरोध करायचंच काम असते. जे काम बापूने केले ते त्यांना पटत नाही म्हणून ते म्हणते ते आता उद्या निवडणुकीला अडचणी येते म्हणून म्हणते ते ह्यांनी काही केलं नाही. आता ते जनतेला माहित आहे, जनतेमतात जनता सांगणार आहे बापूला किती हजारांनी निवडून दिलं, काय आहे निकाल लागल्यावर कळणारच आहे. मग आता आगामी काळामध्ये आमदार कोणाला करायचं ठरवलंय तुम्ही? आता आम्ही नाही, सगळ्या सांगोल तालुक्याच्या जनतेने ठरवले शाजीबापू आमदार करायचा आहे. मतदारांनी पुढे नाही दिलं हे केलं तरी सुद्धा मतदार बापूला निवडून देणार. मतदार बापूचे मागे 2.5 वर्षात झाला, 5 वर्षात सुद्धा नाही. बर 2.5 वर्षात ज्या आमच्याच गावाला नाही, प्रत्येक गावाला बोलवून निधी दिलाय बापूंनी. बर बर आता आमच्या गावाला तर शेळकेवाडीला डीपी मंजूर करून दिलाय. डीपीचं काम पूर्ण झालंय. आता त्याच्यावर लाईट सोडली आहे. त्या शेंडगे डीपीवर डबल सर्किट करून दिले. शिवणे देवडी रस्ता मंजूर केला, काम पूर्ण झाले. पुन्हा फुलाचं काम झाले. विशेष उल्लेखनीय असं काय काम झालं बापूच्या माध्यमातून आणि त्या त्यांनी भागात? रस्ते दिले, बर पुन्हा लाईटीला मदत केली आहे. पूल दिलाय देवडीचा, शिवणे देवडी रस्त्यावर पुलाचं काम झाले. शिवणे देवडीचं डांबरीकरण झाले. बंधारा झाले ते 3 ठिकाणी. शेंडगे डीपीवर डबल सर्किट झाले. ह्याला भाटकर वस्तीला डीपी देऊन डीपीचं काम पूर्ण होऊन लाईट चालू आहे. शेळकेवाडी ते शिवणे रस्ता झालाय. खरतवाडी ते बागलवाडी रस्ता पूर्ण झालाय. पुन्हा खरतवाडीला हनुमान मंदिर दिले, सभा मंडप दिलाय. म्हणजे कोणतंच काम असं तर नाही. आता मागायसारखं काय राहिलंच नाही शिवण्यासारख्या ठिकाणी. काही नाही. बापूला आमदार परत एकदा करायचं. आमदार होणारच. आम्ही जर नाही म्हणलं तरी बी आमदार होणार बापू. आम्ही जरी विरोध केला तरी बी बापू आमदार होणार आहेत. एवढा तुम्हाला हे आहे, आत्मविश्वास आहे. अहो मतदारच मत देतील. आम्ही नाही टाकू नका म्हणलं तरी सुद्धा टाकणार आहे. बघा तर तुम्ही तालुक्यात सगळ्या हीच परिस्थिती आहे. आमच्यातच नाही, प्रत्येक गावात ही. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे संबंध महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघ याची चर्चा भरपूर आहे सोलापूर जिल्ह्यातील. पुढील आमदार कोण असं वाटतं? समोर बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, बापू असतील. कसं कामकाज आहे आज? दीपक आबा आहेत. जे काय तालुक्यामध्ये काम चालू आहे, शाजीबापूंनी केलेला विकास, बर या विकासाच्या कामाच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकीत कुणी जरी उभं राहिलं तरी शाजीबापूला तोड नाही. शाजीबापू शिवाय पर्याय नाही तालुक्याला. शाजीबापूच का असं म्हणजे? शाजीबापूंनी 55 वर्षात विकास आणि 5 वर्षाचा विकास, बर या दोन्ही जर 55+5 जर डिवायशन केलं, शाजीबापूचा 100 पटीने विकास कामाचा जोर जास्त आहे.
आता विरोधक तर म्हणतात की विरोधकांनी- असतात बोलतात की बापूंनी आमदार झाल्यापासून नुसतं विकास काम नुसते असं दिखावा कागदोपत्री नुसतं काम आणलंय काम निधी काय आणलाय, केलं? एवढा मोठा निधी आज आणलाय. हे पण कागदोपत्री आहे ती. विरोधकांची टीका करायची ती तिची पद्धत आहे. पण ही सुद्धा सांगावं असतं की माझ्याच गावातल्या काही लोकांनी मुलाखत दिल्या होत्या. त्या लोकांना 55 वर्षामध्ये घराला जायला रस्ता नव्हता. ती रस्ता आमदार शहाजी पाटलांनी 10 लाख रुपये देऊन खडीकरणाचा रस्ता केलेला आहे. त्याच रस्त्यावरून तर ही विरोध जातील. त्यांना घरी जायला रस्ता नव्हता, असे इजेरीवर धरून जाते चिखलात. तीच रस्ता शहाजी पाटलांनी 10 लाख रुपये देऊन कमरे त्या पाण्यातून त्यांना चिखलातून जायला लागत होतं. ती रस्ता बापूंनी एका शब्दावर 10 लाख रुपयाचा खडीकरणाचा रस्ता मंजूर केला आणि ते काम पूर्ण झालेलं आहे. आता आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही कुणाला आमदार करणार शहाजी बापू शिवाय पर्याय नाही. शहाजी बापूलाच शहाजी बापूने तालुक्याचाच विकास, आम्ही मग तालुक्याचं बोलत नाही, पण आमच्या गावासाठी जी केलेली काम आहेत माझ्या मते 10 ते 15 कोटी रुपयाची कामं या दाहिटी गावासाठी बापूंनी केली. 10 ते 15 त्यात दाहिटी सांगोला पुलाचा वड्याचा पूल असेल, दाहिटी शिवणे वड्याचा पूल असेल, 4-5 सभा मंडप आहेत गावामध्ये. माझ्यामध्ये 10 रस्ते खडीकरणात झाले तर 5-6 रस्ते मुरमीकरण झाले. एक रस्ता 1.25 कोटी रुपयाचा छत्रपती शिवाजी हायस्कूल जगदाळीमुळा डांबरीकरण केलेले 1.25 कोटी रुपये. पाण्याचा विषय महत्वाचा होता. तो पाणी आम्हाला कमीच नाही आता सध्या. योजनेच्या मार्फत आणलेलं योजनेच्या मार्फत वाड्याला सोडलेलं पाणी आहे, कुठल्या कॅनलला पाणी कमी आहे. पाणी. त्यामुळे आता काय आता सध्या लोकांच्या रानाला पाणी लागले, इतकं पाणी आहे. फोन उचलतील का बापू? होय, कधीही फोन करू द्यावा. बरं. सध्या बापू थोडं आजारी असल्यामुळे थोडं हे, पण बापू सध्या सक्रिय झालेत राजकारणात. म्हणजे उचलतच नाही, नाही चुकीच आहे. हं. विरोधकाचं म्हणणं चुकीचं आहे. आता विरोधक आता दुसरं काय बोलण्यासारखं. ज्यावेळेला बापू सत्तेत नव्हतं त्यावेळेला बापूकडे काय नव्हतंच, पण बापू आता सत्तेत आहेत. त्यामुळे विरोधकांना तेवढी चर्चा टीका करावं लागतं. जवळजवळ 55 वर्षाचा अनुचित बापूंनी 5 वर्ष भरून काढलाय. 100% भरून काढला आणि राहिलेली कामं जी काय 10% 20% ती पुढच्या 5 वर्षात पूर्ण होते. निवडणुका संपल्या. आता जी विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्याचा माहोल आहे महाराष्ट्रावर. हो. तर काय वातावरण आहे आणि विद्यमान आमदारांचं कामकाज कसं आहे? या तालुक्याचे आमदार शहाजीबाबू पाटील आणि माजी विधान परिषद सदस्य जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील या दोघांच्या माध्यमातून या तालुक्याचा भरपूर विकास झालेला आहे. अनेक विरोधक असं म्हणतात की विद्यमान आमदार फोन उचलत नाहीत आणि कुठलाच असं नावहीन विकास म्हणजे मतदारसंघात झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, चुकीचा आहे हा विषय, चुकीचा आहे. कारण माझ्या गावात साधारण 17-18 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. ती काय झाली, ती काय प्रस्तावित आहेत काय. त्यामुळे असं माझ्या शिवणे गावात तर असा विषय आहे की आज तागायत एवढ्या मोठ्या पद्धतीने कधीच कामं झाली. ते मग तो रस्त्याचे असो, पाईपलाईनचे असो, गटराचे असो, परत बंदराचे असो. आता साधारण मला यातनं सांगायचं आहे की शिवणे खरदवाडी ते बागलवाडी 3 कोटी रस्ता आहे. शिवणे दाहिटी हा रस्ता साधारण 3 कोटीचा आहे. शिवणे दहिवड रस्ता हा पण 1 कोटी रुपयाचा आहे. साधारण गणेशनगर शिवणे गणेशनगर रस्ता हा साधारण 20 लाखाचा दिलेला आहे. आणि आमच्या गावासाठी प्रमुख रस्ता आहे राष्ट्रीय महामार्ग. हा रस्ताही बापू आणि आबाच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी आम्हाला मंजूर करून आता रस्त्याचं काम चालू आहे. आता मी जसं ऐकतोय की सांगोला तालुका जो आहे यामध्ये पाण्याचा विषय महत्वाचा आहे आणि या लोकांना पाणी अभावी लोकांना बाहेर गावी जावं लागत होतं. तर पाण्याचा विषय मिटला आहे का? हो, 100%. 4 वर्ष साधारण आम्हाला चांगली गेली, पण दुष्काळ परिस्थिती थोडे 1-2 महिने आम्हाला पाणी कमी मिळलं. पण बापू आल्यापासून पहिले 4 वर्ष हा विषय पाण्याचा चांगल्यापैकी मिटला होता. आबाने आणि बापूने ह्या महोद भागात महोद ते सांगोला या भागात पाण्याचे चांगलं नियोजन केले 4 वर्षात. आणि 5व्या वर्षी थोडा दुष्काळ पडल्यामुळे थोडं तांत्रिक अडचण आली होती. पण ते ज्यावेळेस आम्ही टँकरचा प्रस्ताव दिला लगेच त्यांनी मंजूर करून आम्हाला गावाला दुष्काळ परिस्थितीत सुद्धा जलद गतीने पाणी देण्याची सोय केली. पाण्याची जी योजना आहे जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन पाण्याची जी योजना आहे या गावातून गेलेली. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना ही आमच्या गाव समाविष्ट नव्हती त्या गावात. आम्ही सगळे गावकरी मिळून बापू आणि आबाकडे गेलो आणि हे त्यांना सांगितलंय की हे बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत आमचं गाव समाविष्ट करायला लागतंय. कारण पूर्व बाजू आमचं इरिगेशन मध्ये आहे आणि पश्चिम बाजू जे इरिगेशन पासून जे वंचित भाग आहे
ते ह्या बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन मध्ये आम्ही समाविष्ट करून घेतले या 2 आमदाराच्या माध्यमातून. या माध्यमातून म्हणजे तुमचे या गाव दुष्काळमुक्त झाले थोडक्यात. हो 100% आता पाणी कायमस्वरूपी पाण्याचा विषय मिटलेला आहे. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचं पाईपलाईनचं पाणी आल्यानंतर आमच्या गावातला 1 एकरी वंचित त्यांनी आमदार त्याचे बापू, दीपक आबा किंवा बापूंवर जे काही लोक काम करतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्कश टीका केली. आता आमदार शाजी बापूंनी जर काम केलं नसेल तर त्यांनी टीका केली, त्या टीकेला तुम्ही काय म्हणून उत्तर देता? जनता उत्तर देईल त्यांच्या विकास कामात. सध्या कामं चालू आहे ती. कुठल्याही रस्त्याला जावं, आता साधारण कुठेही जावा तुम्ही, रस्त्याची कामं चालू आहेत. कुठल्याही मार्गाने गेलं तर सगळी डांबरीकरणाची आणि खडीकरणाची कामं चालू आहेत. हे लोक सांगतील की त्यांनी सांगून काय करायचं भाषणातून. विरोधक हे विरोध करण्यासाठी काय भूमिका मांडत असतात, पण विकास काम केलंय का नाही काय केलंय हे लोक डोळ्यानं पाहतात ना. आता येणाऱ्या निवडणुकीत पुढचा आमदार कोण तुम्ही ठरवणार आणि कोणाला करणार? आता येणाऱ्या निवडणुकीसाठी ह्या आमदार शहाजीबाबू पाटील आणि माजी विधान परिषद सदस्य आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे दोघं काय ठरवतील त्या माध्यमातून आम्ही त्यांचं दोघांचं ऐकून हे मतदान करणार. कंदाएवढीमध्ये रस्त्याची कामं दिलीत भरपूर. बर, काय काय म्हणजे गावासाठी काय काय विशेष करू? पाण्याची सगळं पाण्यासाठी हे केलंय. तलावाचं काम चालू आहे आता. बर बर, मोठं तलावाचं काम, पाझर तलाव होतं त्या मोठं काय चालू आहे. पाण्याचा विशेष मुद्दा आहे. तुमच्या पिण्याच्या पाण्याची त्यांच्याकडून झालेली आहे का? म्हणजे झालेली. योजना त्यांनी मंजूर करून आणली होती झालेली. सांगोला मतदारसंघासाठी. झाले पाणी पोहोचलंय तुमच्यापर्यंत? पोहोचले. बर, विशेष काम गावासाठी जी 55 वर्षात झालं नव्हतं तेवढं 5 वर्षात कामं झाली. काय 55 वर्षात काय विकास झाला नाही ते आता 2.5 वर्षामध्ये झालाय. 55 वर्षात एकही अशी बातमी किंवा कुठं काय बघितलंच नाही, मंजूर काम झालेलं हे ऐकायला सुद्धा मिळालं नव्हतं. बर, ही सगळी कामं झालेली असं झालेली. तुमचं म्हणणं आहे. झाली. तर आता विरोधक तर म्हणतात की आमदार शाजीभाऊ पाटील यांनी कोणताच विकास कामे केला, नुसते आकडेवारी आणि कागदोपत्र दाखवली. कागदपत्री काम समोर झालेली आम्ही बघतोय ना. कागदपत्रीचं म्हणजे असं बाकीचा विषयच नाही. बर समोर काम चालू आहे ते बघतोय. काम आमची झालेली आहेत काम. बर, सगळी कामं झालेली झालेली. असं तुमचं म्हणणं आहे. आता यंदा तुम्ही कुणाला निवडून देणार? शहाजीबाबू पाटील. मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. विद्यमान आमदार शाजीबाबू पाटील असतील, दुसरीकडे बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख आणि किंवा अन्य असतील. तर काय नेमकं वातावरण आहे? कारण विद्यमान आमदारांचं काम नाही असं वारंवार विविध माध्यमातून किंवा विरोधक म्हणले जातात. काम आहे का आमदारांचं? काम तसं जर बघितलं तर आता सांगोला तालुक्यात कुणीही सांगेल किंवा तुम्हाला पण दिसतंय. आणि 5-50 वर्षात जेवढं काम झालं तेवढा 50 वर्षात जेवढं झालं तेवढं या 2-2.5 वर्षात काम झालं. नेमकं काय आणि आहे काम? स्पर्धा उमेदवार आता स्पर्धा परीक्षेत भरपूर जण परीक्षेला भरपूर बसते ते. पास एकच होणार आहे आणि बापू पास होणार आहे. कारण पाण्याचा विषय जो आहे तो वारंवार म्हणजे बोध होता. कारण या भागामध्ये पाणी नव्हतं सांगोला मतदारसंघामध्ये. बापूंनी सांगितलं होतं की ही निवडणूक आहे, पुढची येणारी निवडणूक आहे ती पाण्याच्या विषयावर होणार नाही. ते पाण्याचा सुद्धा त्यांनी मार्गी लावली आहे, योजना आणली आहे. त्याबद्दल काय सांगाल? पाण्याबद्दल जे बापूंनी शब्द दिलता किंवा बोलला होता तो त्यांनी तंतोतंत पाळलेला आहे. या 2-2.5 वर्षामध्ये कुठेही पाण्याचा टँकर नाही. कुठंतरी 1-2 गावात दिसला असेल पण तो खडसाळ बुद्धीनं केलेला आहे. पाणी हे भरपूर आहे. आज आमच्या गावाचा जर विषय घेतला तर आम्हाला जानेवारी टँकर असायचा, आमच्या वस्तीवर पण असायचं. पण आज बापू आल्यापासून कुठलाही टँकर दायटीमध्ये नाही. म्हणजे बापू जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून कामाला गती मिळाली, आम्हाला भरपूर गती मिळाली. आज जवळजवळ रस्त्याचं जाळं हे संपूर्ण गावात एखादा वाद विवादित असेल तोच रस्ता फक्त राहिलेला आहे. नाहीतर सगळं रस्ता झालेला आहे. तर जवळजवळ गावांतर्गत डांबरी हा पहिल्यांदा झालाय. तो जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचा डांबरी झालेला आहे. त्यानंतर स्मशानभूमीची अवस्था ही अतिशय दयनीय होती. जवळजवळ मला वाटतं पहिल्यांदाच स्मशानभूमीमध्ये पेविंग ब्लॉक पडलेला आहे. अंतर्गत संपूर्ण रस्ते झालेले आहेत. आता एक म्हण आहे, ज्याची प्रगती रोखता येत नाही त्याची बदनामी केली जाते आणि त्याचा पुरेपूर वापर ते करत आहेत. पण लोकांना डोळ्याला विकास दिसतोय. कुणी सांगायचं आणि कुणीतरी सांगितलं आणि हे झालं नाही म्हणणं हे चुकीचं आहे. आज माझ्या गावात जवळजवळ 15 कोटीची कामं चालू आहेत, झालेली आणि आणखी कामं प्रस्तावित आहेत. सोलापूर जिल्ह्यात महत्वाचा हा मतदारसंघ मानला जातो सांगोला विधानसभा मतदारसंघ. या शहरातून नागपूर जो हायवे तो गेलेला आहे. नागपूर
तू या शहरातून गेलेला आहे त्याबद्दल काय सांगाल? या गावाला चालना मिळाली असं वाटतं तुम्हाला? भरपूर. आज हा जो रस्ता झालेला आहे समृद्धी महामार्ग त्याचा सुद्धा भरपूर फरक पडलेला आहे आणि हा जर दुसरा रस्ता गेला तर त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा होणार आहे. वाहतूक व्यवस्था वाढणार आहे किंवा बाहेरून येणारा सुद्धा प्रवासी वर्ग वाढणार आहे. औद्योगिक दृष्टिकोनातून विद्यमान आमदारांनी काय उपाययोजना केलेल्या आहेत त्या तरुणांसाठी? महत्वाचा प्रश्न आहे. आज आपल्या सांगोल्यातून जवळजवळ ही 50% लोक ही ऊसतोड म्हणून जात होती आणि पाण्याचं काम झालं नाही म्हणते तर आज माझ्या दाहिटी सारख्या गावातून 4-4 महिने ऊस कारखान्याला जातोय. जर पाण्याचं काम झालं नाही तर मग हा ऊस कसा काय पिकायला लागला? आणि दुसरी गोष्ट आज बाहेर कामाला जाणारा जो कामगार वर्ग आहे तो थोडासा थांबलेला आहे. पण जर पंढरपूर सारखी जर MIDC सांगोल्यात झाली आणि ती व्हावी आमची सर्व तरुणाची किंवा कामगार वर्गाची मागणी आहे आणि MIDC ही लवकर मंजूर व्हावी. तरुण बेरोजगाराचा प्रश्न हा सुटू हा शकतो. 100% कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यासाठी MIDC गरजेचे आहे. कोणाला आमदार करायचं? एकच नाव फिक्स आहे, शहाजीबापू पाटील. दुसरं कोण नाही? विषय बघायचा नाही, बातमी पण वाचायची नाही, बाकी काय बघायचं? बघायचंच नाही.